श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय आणि शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करताना परमार्थ कसा असावा। आपण प्रपंच नेटकानी करतो, तसंही परमार्थ करत असतो। जसं प्रपंच हा आपला म्हणून करतो, माझा म्हणून करतो, माझा परिवार म्हणून करतो, तसं परमार्थ सुद्धा त्या पद्धतीनं आपण करायला पाहिजे, पण करत नाही। परमार्थ करत असताना मनामध्ये एक प्रकारचा भय असतो। परमेश्वराचं चिंतन करत असताना, पूजा करत असताना, दानधर्म करत असताना, पारायण करत असताना, तीर्थाला गेल्यानंतर कुठेतरी हात जोडत असताना द्विधा मनस्थितीत असतो आपण। जसं प्रपंचावर लक्ष असतं आपलं, तसं परमार्थावर लक्ष नसतं। प्रपंच करत असताना कुठलाही निर्णय दुसऱ्याला विचारून करत नाही, स्वयं निर्णय घेतो। नातेसंबंध असतील, कुटुंबातील बालक असतील, वृद्ध मंडळी असतील, हे सगळ्यांचा आपण निर्णय घेत नाही। पण मात्र परमार्थ करत असताना आपणच आपल्या मनाला विचारतो, आपणच आपल्या मनाशी चर्चा करतो, देवा तुझी मला भीती वाटते, तुझी मला भीती वाटते। तुला हात जोडताना माझ्या मनात कसं तरी वाटतो, तू मला काय देशील, तू मला कसं देशील, माझ्या कुटुंबाशी एकरूप कसं राहशील, माझ्या कुटुंबामध्ये भरभराटी कशी येईल, असा आपण 100 प्रश्न देवापुढे टाकतो आणि देवाशी भक्ती करत असताना व्यवहार करतो। देवाशी भक्ती करत असताना, दानधर्म करत असताना, नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना मात्र तिथं व्यवहार ठेवतो आणि प्रपंचात मात्र व्यवहार ठेवत नाही। प्रपंचात मनसोक्त आपण आनंद घेतो, परमार्थामध्ये मात्र हात जोडण्या इतपत मर्यादितच आपण देवाला ठेवतो। एकदा हात जोडला, पूजा केलं, 4 तांब्यावर पाणी घातलं, हळद कुंकू उदबत्ती ओवाळलं की झालं, संध्याकाळपर्यंत बंद। असं भयल भीती बाळगून आपण जर ईश्वराशी संबंध ठेवले तर ईश्वर सुद्धा आपल्याशी तसा संबंध ठेवतो, तो तसाच आपल्याशी व्यवहार करतो। असं किती दिवस करणार तुम्ही? द्वैतमध्ये जर देवाला ठेवलात आणि प्रपंचामध्ये अद्वैत ठेवलात
तर ईश्वर आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार का नाही हा एक आपल्याला भीतीच वाटते. ईश्वराकडे पहा. तुम्ही जाताना कुठलंही साधं दान करत असताना, दानपेटीत 1 रुपये टाकत असताना सुद्धा 100 प्रश्न त्याच्यापुढे टाकताय. एवढं लिस्टच असतो. अगदी पार गुडघेदुखीपासून डोक्यादुखीपासून शेजारनी कशी वागते, शेजारचा कसा वागतो, भावकी कशी वागते, हे सगळ्या प्रश्नाचा आपण त्याच्यापुढे प्रश्न टाकतो. आणि त्याच्यामुळे आपणही गोंधळून जातो आणि देवालाही गोंधळात टाकतो. हा द्वैत पद्धतीने आपण वागतो. म्हणून जन्मोजन्मी आपण असंच राहतो. आपण काय ईश्वर होऊ नये, काय ईश्वराशी समरसता ठेवू नये. अद्वैत पद्धतीनं जर ईश्वराशी संबंध ठेवले तर तत्वमसी उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपणच ईश्वर आहोत हे सिद्ध करण्यासाठी समोरच्या आरशामध्ये आपला चेहरा पाहायचा असतो. आपल्यात काय दुर्गुण आहेत का, आपल्या चेहऱ्यावर कुठले डाग आहेत का, हे पाहण्यासाठी मूर्तीपूजा असते. हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये खरा देव आपणच आहोत हे ओळखण्यासाठी आपण देवापुढे हात जोडतो. आपल्या चेहऱ्यावर घाम सुटला असेल, काय पावडर सुनो करत असताना, समजा काय नीटनीटकं विंचरून घेत असताना आपण आरशामध्ये पाहतो ना. आरशामध्ये कोण आहे? आपले प्रतिबिंब आहे. तसं ईश्वर जगात चराचरात सगळीकडे आहे. त्याचं प्रतिबिंब आपल्या हृदयस्थानी आहे. आणि याला स्मरण करण्यासाठी त्याचं प्रतीक म्हणून ईश्वर आपल्या हृदयात आहे. तर त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी, समरसता राखण्यासाठी आपण भक्ती करणं, पूजा करणं, दानधर्म करणं, पुराण वाचणं, आचरण शुद्ध करणं, संस्कृती जपणं, धर्म टिकवणं हे आपलं काम आहे. जसं पहा, आपले विचारच आपले कुटुंब बिघडवतात. आपले विचारच आपली मनस्थिती बिघडवते. मग त्या विचाराला स्थिर करण्यासाठी, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वतःचा ताबा स्वतःवर ठेवण्यासाठी मात्र आपल्याला हे भक्ती करणं काळाची गरज आहे. जर पाण्यात पाणी घातलं तर ढवळतं, खवळतं पाणी, खालचं गाळ वर येतो. ते पाणी आपण पितो? पित नाही. थोडं शांत होण्यासाठी थांबतो. तसं आपल्या हृदयस्थानी असलेला ईश्वर, त्याचं प्रतिबिंब जे आहे ईश्वराचं, त्याच्यावर ताबा मिळवून आपण त्याच्याशी समरसता होण्यासाठी ही भक्ती करणं काळाची गरज आहे. कुठल्या ज्योतिषाकडे जाण्याने, कुठल्या देवऋषाकडे जाण्याने आपले प्रश्न मिटणार नाहीत. कोंबडे बकरे कापण्याने प्रश्न मिटणार नाहीत. कुणाला तरी 10-20 हजार रुपये देऊन भोंदूला जवळ करणं प्रश्न मिटणार नाहीत. ईश्वरच आपल्या जवळ आहे. नाहीतर सगळं कार्यक्रम बिघडून जाईल, आपली दिशा बदलल, आपण वाईट मार्गाने जाऊ, आपल्याबरोबर कुटुंबाला सुद्धा बुडवू, कुटुंबाबरोबर धर्माला बुडवू, आपण कंगाल होऊ. बघा, नाटक होतं एक. ईश्वराने आपल्याला प्रत्येकाला हे शरीर दिलेलं आहे, संपत्ती, प्रॉपर्टी आपली, हे विकता येत नाही, गहाणवट करता येत नाही, ह्याचं मूल्य करता येत नाही. पण जपलात तर ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं, एक पात्र वटवण्यासाठी घातलेलं आहे. कोणाला आईचं पात्र दिलंय, कोणाला बहिणीचं दिलंय, कोणाला भावाचं दिलंय, कोणाला नवऱ्याचं दिलंय, कोणाला सासऱ्याचं दिलंय, कोणाला सासूचं दिलंय, कोणाला मित्राचं दिलंय, कोणाला मेहुणीचं दिलंय. हे पात्र आहेत सगळे. आपण ईश्वराच्या अधीन आहोत सगळे. आपल्या अधीन काही नाही आहे. जर मात्र आपल्याला दिलेल्या अधिकारामध्ये आपण गडबड केलं तर सगळं नाटक बिघडून जाईल कुटुंबाचा. सगळं नाटक बिघडून जाईल कुटुंबाचा.
आपण दिलेलं, आपल्यावर दिलेली जबाबदारी, नाटकातलं पात्र आपण व्यवस्थित वठवलं तर ईश्वराजवळ जागा आहे. आपले आईवडील कोण आहेत? आपले आईवडील कोण आहेत? शिव पार्वती हे आपले आईवडील आहेत. जसं एखाद्या मुलीला आपण जन्म देतो, जन्म दिल्यानंतर त्याला व्यवस्थित सुसंस्कार देतो, त्याचं पालन पोषण करतो, त्याला शिक्षण देतो आणि उपवर करतो, सक्षम करतो. आणि सक्षम केल्यानंतर मात्र शिव पार्वती सांगतात की आता हे तुला दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं आहे. दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं आहे. हे करत असताना जर तुला दिलेलं पात्र व्यवस्थित वठवलं नाही तर आमचं नाव सांगू नको, तू नरकात जा. जर दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडलं तर आमचं नाव सांगायचं आणि शिवलोकात आणि स्वर्गात आणि वैकुंठात यायचं. हे शिव सांगतो. तसं हे आपलं एक पात्र आहे, नाटकातलं पात्र आहे. आपली दिलेली जबाबदारी, नाटकातलं पात्र आपण व्यवस्थित वठवलंच पाहिजे. काळाची गरज आहे, नाही तर देशाची घडी विस्कटून जाईल, धर्माची घडी विस्कटून जाईल. कोण कोणाची किंमत ठेवणार नाही, कोण कोणाची मर्यादा ठेवणार नाही. सगळी गतीच बिघडून जाईल, निसर्गाचे कालचक्र बिघडल. एका ठिकाणी नाटक चालू होता, रामायणातलं पात्र होतं. रामायणातलं पात्र खूप पूर्वी रामायण नाटक खूप व्हायचे. अगदी गावोगावी हे नाटक असायचे. आणि पात्र असा होता की जनक राजाचा दरबार होता. ते जनक राजाच्या दरबारामध्ये धनुष्य बाण ठेवलेलं होतं. तिथे सर्व विश्वामित्र, लक्ष्मण, राम, रावण, राजे महाराजे, रती महारथी, सम्राट हे सगळे तिथं आले होते. स्वयंवर होतं सीताचं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता ते पात्र वठवणाऱ्याला त्यांनी सांगितलं होतं की रावणाचं ज्यांनी पात्र उठवतो त्याला सांगितलं होतं की तू बाण उचलल्यासारखं करायचं, ते प्रत्यांश लावण्यासारखं करायचं आणि अंगावर घेऊन पडायचं, असं ठरलं होतं. आणि त्यानंतर रामाने बाण उचलायचं, रामाने बाण मोडायचं. हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं. मग तो रावण पात्र वटवणारा आला, पडदा उघडला, घंटी वाजली. पूर्वी अशी पडदा असायचं, घंटी वाजायची. घंटी वाजल्यानंतर रावणाचं पात्र असलेला धिप्पाड असा माणूस तो मनामध्ये विचारच करत होता. मनामध्ये विचार करायचा, मी आयुष्यभर पडत आलोय. किती नाटक झाले? 101 नाटक झाले आतापर्यंत. आणि 101 नाटकामध्ये एका हाताने जरी उचललं तरी उचलून मोडू शकतो एवढं धनुष्यबाण माझ्यासारख्या धिप्पाड माणसाने छातीवर घेऊन पडायचं. तो सारखा विचार करायचा. आणि ते विचारामध्ये मग्न असताना विचार त्याच्या हृदयस्थानी आला. बघा, तुम्ही भक्ती करत असताना जे विचार मनामध्ये पेराल तेच निर्माण होणार आहेत. एखाद्या दारुड्याने सांगितलं मला जास्तीत जास्त दारू पिण्याची भक्ती मला आशीर्वाद दे देवा म्हणल्यावर तसंच होणार आहे. पण त्याचे प्रायश्चित पण तसेच मिळणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जे भक्ती करताना जे मनामध्ये भाव आणाल त्याचीच पेरणी होणार आहे. म्हणून तो रावण मनामध्ये विचार आणला आणि तो म्हणा लागला की किती दिवस पडू मी, लोक हसणार, लोकांचा हास्य मी काय ऐकू. म्हणून तो घंटी वाजली, पडदा पडला, तो आला आणि बाण उचलला. बाण उचलला, जसा उचलला त्यांनी एका हाताने एका असं मोडून टाकला. मोडून टाकल्यानंतर जनक राजा उठला. हा शिपायांनो, तुम्ही कुठला बाण आणलाय? शिवधनुष्य नाही आणला. ती सगळी टीम सावध झाली. पडदा पडला आणि पडदा पडल्यानंतर ते रावणाचं पात्र वठवणाऱ्याला उचललं
आणि सगळ्यांनी लाथाबुक्याने ठोकून दिलं त्याला, असं बेदम मारलं. कल्पनाही आपण करू शकत नाही. तसे संसारामध्ये अविचार जर डोक्यात आले तर तुम्हाला सुद्धा असं आयुष्यभर फटके खावं लागतं, गुद्दे खावं लागतं, मार खावं लागतं. आणि मार खाल्लं म्हणून रडायचं नसतं. चुका कोणी केल्या? तुम्ही केल्या. धर्माच्या नावावर औडंबर कोणी माजवलं? तुम्ही माजवल्या. धर्माची संस्कृती कोणी बिघडवली? तुम्ही बिघडवल्या. आणि त्याचं प्रायश्चित कोणी बघायचं? ते तुम्हीच बघायचं. हे धर्म सांगतो. म्हणून आपण एक पात्र आहोत, आपण सर्वसामान्य आहोत, ईश्वराच्या अधीन आहोत. ईश्वराची कृपा आपल्यावर आहे. ईश्वराच्या कृपेप्रमाणे आपण समरसता दाखवली, स्वयंसूचकता, संयम राखला तर प्रपंच करून परमार्थ आपण नेटकं करू शकतो. त्याच्यासाठी वेगळी वेळ घ्यायची नसते, वेगळी टायमिंगची गरज नाही, काही गरज नाही. फक्त नित्य नियमाप्रमाणे आपल्या दैनंदिन गरजा भागून भक्तिभावाने आपण जर थोडी जरी भक्ती केली, केव्हाही कुठेही कसंही भक्ती करू शकताय. असं काही बंधन नाही. काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही आज आंघोळच केलं नाही, भक्ती कशी करायची? अरे आंघोळ केली नाही, भक्ती कशी करायची? त्यावेळेस भोजन करता येतं तुम्हाला, भक्ती करता येत नाही. तुम्हाला बाकीची क्रिया करते ते सर्व मोबाईल पीस घेऊन लोळायचं असतं, ते चालतं, नामस्मरण चालत नाही. असं कोणी सांगितलं? कुठल्या ग्रंथात आहे मला सांगा? कुठल्या पुराणात आहे? हां, एवढं पुराणांनी सांगितलं की सुचिरभूत होऊन करावे. बाह्य सुचिरभूत असावा, अंतर सुचिरभूत असावा. बाह्य सुचिरभूत होण्यासाठी साबण, शॅम्पू, पाणी हे ठीक आहे, पण अंतर सुचिरभूत होण्यासाठी काय लागतं? मनातला स्वच्छ भाव. जिथे भाव तिथे देव, जिथे भाव तिथे देव. एका ठिकाणी कार्यक्रम होता मोठा, आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी आले होते तिथं. आणि ब्राह्मण मंडळी आले होते, पाठ झाली, सकाळ झाली. एका ब्राह्मण काकाला उठायला उशीर झाला आणि साधारण 7, 8, 9 वाजता उठला तो आणि प्रातविधीला चालला. मग आता प्रातविधीला जात असताना काहीतरी ॲक्टिव्हिटीज दाखवल्या पाहिजे. मी ब्राह्मण आहे, मी वेत्ता आहे, मी वेद जाणणारा आहे, असा त्याच्या मनामध्ये भाव आला. आणि त्यांनी प्रातविधीला जाताना आपलं जानवं जे आहे, जानवं ते आपल्या जिभेला बांधला, जी बाहेर काढली आणि जिभेला बांधला ताणून. आणि तिथं एक स्वामी महाराज, साधू महाराज चालले होते. साधू महाराज जाताना थोडंसं हसले आणि ते ब्राह्मण काकाला विचारलं त्यांनी की पंडितजी, आपण हे कसं काय तुम्ही जिभेला बांधला, काय कारण? तेव्हा ब्राह्मण काकाने सांगितलं, त्या पंडितांनी सांगितलं की मी आत्ता उठलोय, स्नान केलेलं नाही आहे आणि मला सतत नामस्मरण करायची सवय आहे. आणि मी प्रातविधीला जात असताना जर नामस्मरण झाला तर ते अपवित्र होईल आणि जिभेला वळण लागल्यामुळे जिभेला मी दाबून बांधलंय. तर साधू महाराज स्मित हास्य केले, हसले आणि म्हणाले, पंडितजी तुम्ही महान आहात, विद्वान आहात, विद्वत्ता आहे. जर यदा कदाचित हे प्रातविधीला जात असताना तुम्ही नामस्मरण होऊ नये म्हणून जिभेला बांधलाय, जर जाता जाता तुम्हाला अटॅक आला तर काय करणार? दवाखान्याला जाणार ना? दवाखान्यात तुम्हाला उचलणार ना का नाही उचलणार? उचलणार ना. मग त्यावेळेस काय करणार? तुम्हाला मृत्यूशय्याशी जर मृत्यू आला, पॅरालिसिस आला, एखादा झटका आला, तुम्ही पडलात,
किंवा एखाद्या प्राण्याने, हिंस्र प्राण्याने तुम्हाला दंश केला तर तुम्ही काय करणार? तुमचा आंघोळ होऊन, साधना होऊन, पूजा होईस तर तुम्हाला ठेवणार आहेत? नाही ठेवणार. चटकन गाडी टाकणार, काहीतरी पर्याय करणार. मग तुम्हाला त्यावेळेस पर्याय आहे आणीबाणीच्या काळामध्ये. मग यावेळेस नामस्मरण तुमचं जीभ म्हणत असेल तर काय हो? कदाचित समजा नामस्मरण करू नये, तुम्ही करताय आणि त्यावेळेस जिभेला बांधल्यानंतर मृत्यू जर आला तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही तोंड बांधलेलंच प्राणी होणार ना. तुम्ही स्वर्गात जाणार आहात, शिवलोकात जाणार आहात, वैकुंठात जाणार आहात? अजिबात नाही. म्हणून माझा स्वतंत्र असा निर्णय आहे, केव्हाही कसंही कुठेही मंत्र साधना जपू शकताय, स्वतःचं आचरण शुद्ध ठेवू शकताय, स्वतःची संस्कृती जपू शकताय. त्याला कुठलंही वेळ, टायमिंग काही नाही, काही गरज नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थामध्ये लवचिकता ठेवू नका, त्याच्याशी समरूप व्हा. प्रति ईश्वर आपण आहोत, ईश्वराचा प्रतिबिंब आपल्यात आहे. ईश्वराला एवढं सांगा, ईश्वर तुझ्यात माझ्यात काही बदल नाही, एवढी उंची आम्हाला गाठण्याची आम्हाला ज्ञान दे, आचरण शुद्ध दे, आमच्या मनामध्ये भाव शुद्ध दे, असं ईश्वराला मागा. ईश्वराला मागण्यापेक्षा ईश्वर एवढं आपल्या देण्या इतपत आपल्याकडे आहे. म्हणून ईश्वराला नामस्मरण करत असताना भिवू नका, भय बाळगू नका. ईश्वराची निवांत नित्य नेमाप्रमाणे चर्चा करा, बोलत राहा. मला सांगा, तुमच्या कुटुंबामध्ये 4 मुलं आहेत, त्यातले 3 मुलं चांगले व्यवस्थित सुव्यवस्थित आहेत, तुमच्याशी व्यवस्थित गप्पा मारतात, चर्चा करतात, खूप शिष्ट आहेत, खूप काही तुम्हाला दाखवतात. आणि एक बाळ बोबडा आहे, एक बाळ चोंचला आहे, एक बाळ थोडंसं व्यंग आहे, एक बाळ जरा पंगू आहे, एक बाळ थोडंसं मतिमंद आहे. पण तुमच्यासाठी तुमच्या प्रीती तो मनापासून भाव निर्माण करतो आणि बोबड्या 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 तोबड्या बोबड्या भाषेमध्ये तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्या बाळाचा ऐकणार का त्या 3 मुलांचा ऐकणार? बाळांचंच ऐकणार. ओबडधोबड बोलणाऱ्या बाळाचं ऐकणार. त्याची भाषा फक्त आईच ओळखू शकते, दुसरा कोणी ओळखतो का? त्याची भाषा फक्त आई ओळखू शकते. 3 बाळाला बाजूला सर म्हणताय तुम्ही, त्या बाळाला कडेवर घेताय. तसा माझा देव आहे. तुम्ही कसल्याही भाषेत त्याची साधना करा, कशाही पद्धतीनं करा, केव्हाही करा, कुठेही करा, ईश्वर तुम्हाला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही.